नमस्कार मित्रांनो, मी कालिदास पार्टे पुन्हा एकदा तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मी चाललेलो आहे आज मालोबाच्या दर्शनासाठी. आणि ते मंदिर इथे रानातच आहे. खूप सुंदर मंदिर आहे, मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तुम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता. खूप या ठिकाणावरनी जायला वाट आहे, पण आता या ठिकाणी भात लावले त्यामुळे हे बंद झालेली आहे जागा. आता फक्त पायवाटच चालू आहे आणि आम्ही आता पायवाटून पुढे निघालो आहे. आपण बघणार आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे निगुडघर या ठिकाणी. आणि आज दर्शनाची इच्छा झाली म्हणून मी चाललो आहे. तुम्ही पण बघा, पुढे माझे आई आणि या ठिकाणचे ते भक्त आहेत. आणि एक आजोबा चाललेले आहेत माझ्यासोबत. आजोबा, गाव कोणतं तुमचं? मसरचे. तुम्ही? हा. तुम्ही? आम्ही आपटीचे. आणि मसरचे. आज कसे काय इकडे? जरा देवाला. चालते. काय अनुभव आहे नक्की देवाबद्दल तुमचा? अनुभव काय आहे तुमचा देवाबद्दल? हे कुठं आपलं असं तसं होतं, ते देव सांगतो. ओके. मालकाला जाऊन यायचे. हा. खरे आहे का खोटे? हा. मग मालक सांगतो आहे की नाही. ह्यांनी सांगितलं की हे खरं आहे की नाही. हो. बाबा त्यांच्या घरचे थोडीशी माहिती सांगतायत. बरं वाटते त्यांचं ऐकून. घरचं पण चांगले आहेत बाबा बोलायला वगैरे. असा सुंदर परिसर आहे या ठिकाणी. धुक्याचे वातावरण झाले आहे सगळीकडे, तुम्ही बघू शकता. समोरच घेवडेश्वर आहे, मी ब्लॉग टाकणार आहे त्याचा पण. या ठिकाणी पाण्याची टाकी सुद्धा आहे लोकांना. इथे आल्यावरती त्या ठिकाणी लोकांना हातपाय धुण्यासाठी एक नळ ठेवलेला आहे, जेणेकरून येणारे लोक त्या ठिकाणी स्वच्छ हातपाय धुवून मंदिरात प्रवेश करतील. आणि असं भव्य दिव्य असं झाड पण दिसत आहे. आणि हे आपलं मालेश्वराचं मंदिर आहे. खूप प्रसन्न आहे, दिसतानाच एवढं भारी वाटतंय आणि मन प्रसन्न होतंय. अतिशय सुंदर असं मंदिर. असे हातपाय धुण्यासाठी इथे एक नळ काढलेला आहे. आणि आपला 53 गावचा हा मालोबा प्रसन्न म्हणून ओळखलं जातं. चांगल्या प्रकारे या ठिकाणी न्यायनिवाडा होतो. इथे एक मस्त कलाकृती पण आहे, बघू शकता. आणि याच्यावरती चिन्ह दिसतंय, कोणते ते नाही सांगता येणार, व्यवस्थित दिसत नाही इथे. कुलूप लावले त्यामुळे मला काही आतमध्ये जाता येणार नाही. मी असंच दाखवतो तुम्हाला. मंदिराच्या पायऱ्या
चढत असताना त्या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी एक जागा केलेली आहे. हे मोठं झाड या ठिकाणाची निशाणी आहे. खूप दाट सावली पडते उन्हाळ्याच्या दिवसात. येतात इथे बघा. आता आम्ही घरी निघालो आहे. हे माझे आई आणि वडील. आम्ही आता घरी जात आहोत. मित्रांनो, आता मी निघालो आहे घरी. आता जाता आम्ही तुम्हाला या ठिकाणी पायवाट दाखवतो आणि लोक पण येत आहेत, अजून येत आहेत. हे बघा, असे लोक येत असतात दर्शनासाठी. अशी पायवाट आहे, सुंदर अशी पायवाट आहे. गवत वगैरे नाहीये आणि जरी गवत वाढले तरी या ठिकाणचे लोक गवत कापून टाकतात आणि या ठिकाणी हा परिसर स्वच्छ करतात. निघालो त्यावेळेस या ठिकाणी गाडी पार्क केली होती आणि सगळेजण या झाडाखालीच आलेले देवदर्शनाला गाडी पार्क करतात. हा जो रोड दिसतोय तो मसरला जाणारा रोड आहे.